सगळ्यांना हक्काची जाणीव असते, परंतु कर्तव्याचं विस्मरण होतं आहे. मग त्यातूनच माझा तुझा पैसा किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर माझे अर्धे पैसे तुझे अर्धे पैसे, हा विषयच मुळात नको. जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा सर्वस्व अर्पणाची, समर्पणाची भावना असायला हवी. परंतु हा इम्बॅलन्स झाला तर मग वाद जन्माला येतो आणि त्यातूनच मग मुलांना कोण सांभाळणार. मग 50% ही पुरुषांची जबाबदारी. परंतु जेव्हा आपण निसर्गात बघतो, केअरिंग नेचर हा यीन स्वभाव आहे, म्हणजे निसर्गानेच मातृत्व हे महिलांना दिलेलं आहे. मग आपण जेव्हा 50% जबाबदारीचा विचार करतो तेव्हा जर हिशोब केला तर कुटुंब व्यवस्था ही टिकू शकत नाही. आणि जेव्हा आपण समर्पणाची भावना ठेवून कुटुंब सांभाळतो तेव्हा नवीन पिढी ही सक्षम घडते. आणि त्यातूनच आज आपण बघतो आहे की एका वर्षाला म्हणजे 2025चा जो रेशिओ आहे, एकट्या महाराष्ट्रात 13,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर इम्बॅलन्स होण्यामागे किंवा इम्बॅलन्स होण्याच्या ज्या प्रचंड समस्या आज उद्भवत आहेत त्यात ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे की नवीन पिढीचं मनोस्वास्थ्य हे टिकत नाही आहे किंवा मानसिक रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. दुसरं, जेव्हा आपण आणखी विचार करतो, आत्ता एक अहवाल समोर आला आहे, लोकमतमध्ये सर्वे झाला की साधारण 45% मुलींना लग्नच नको आहे. लग्नच जर झालं नाही तर ही सृष्टीची जी रचना आहे ती टिकेल कशी. किंवा त्याहूनही पुढे डिंक कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डबल इन्कम नो किड, की आम्हाला मुलांची जबाबदारी नको आहे. हे कशातून उद्भवतं आहे तर यीन एनर्जी कमी होते आहे आणि यांग हवी होते की मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जो निसर्गाने आपल्याला स्वभाव दिला आहे मातृत्वाचा, तो देखील नाकारतायत महिला.